नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो किंग कार केअर मध्ये। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण दाखवलं होतं की आपल्याकडे किती गाड्यांच्या रनिंग कामं चालू आहे। त्यासोबत मी आज तुम्हाला ही गाडी दाखवतोय मित्रांनो। 2010 ची M2DI मॉडेल पुण्यावरनं आपल्याकडे S11 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आलेली आहे। तर या गाडीचं काम आपण बाहेरून करणार आहे, आतमधून ही गाडी जशी आहे तशीच राहणार आहे। तर S11 करण्यासाठी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं ते आहे टाय मेंबर। तर हा टाय मेंबर आपण कटिंग केलेला आहे। त्यासोबत या टाय मेंबरचे जे ॲप्रन आहे हे रस्टिंग होते, तर त्याचं पॅचिंगचं काम आपण चालू केलेलं आहे। सोबत मी तुम्हाला साईडनं पण दाखवतो। फेंडरच्या आतमध्ये जे रस्टिंग असतं ते बघा मित्रांनो, या रस्टिंगसाठी ना आपल्याला सगळे पार्ट खोलावं लागतात। त्याच्यामुळं काय होतं, हे पार्ट खोलल्यामुळं आतमध्ये जी रस्टिंग असते ती आपल्याला एकदम क्लिअर दिसते। आपण कोणती पण गाडी असो मित्रांनो, पूर्ण खोलतो। पूर्ण खोलल्यामुळे काय होतं, ज्या गाडीच्या आतल्या साईडनं किंवा आतमध्ये जे रस्टिंग असतं ना ते आपल्याला एकदम क्लिअर दिसतं। मग आपण त्याच्यावर पॅचिंग करून ते काम क्लिअर करतो। सोबतच यामध्ये मित्रांनो आपण इथे टेल लाईट पण खोललेले आणि डिक्की जी आहे ना मित्रांनो, डिक्की S11 ची येणार असल्यामुळे या गाडीमध्ये आपण या डिक्कीचं काही पॅचिंगचं काम करणार नाहीये। ही अशी बघा मित्रांनो, ही जी साईडची जी रस्टिंग आहे ना ही आपण पॅचिंग मारून पूर्ण क्लिअर करणार आहे। सोबतच या गाडीला S11 च्या डोअर क्लाइडिंग येणार असल्यामुळं आपण ही गाडीची जी डेंट आणि जी फिनिशिंग आहे ना ती पूर्ण प्रॉपर करणार आहे। इथे जे डेंटिंगचं जे वर्क आहे ते सगळं कम्प्लीट करणार आहे। फेंडर खोलल्यामुळे काय होतं मित्रांनो, कधी कधी पावसात गाड्या उभ्या राहतात ना, त्याच्यामुळे गाडीमध्ये असं रस्टिंग आणि माती असते, बघू शकता तुम्ही। तर आपण हे पण पूर्ण क्लीन करून यामध्ये पण कलरचं काम करणार आहोत। तर मित्रांनो, ही झाली या गाडीबद्दलची ही सर्व माहिती। तर या गाडीचं काम जसं जसं पुढे चालत राहील तसं तसं त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला देऊ। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।